उपवास सोडण्यासाठी जेवण काय बनवायचा तुम्हाला प्रश्न पडला आहे ना, म्हणूनच तुमच्यासाठी आज मी झटपट होणारे एक वेगळ्या चवीची व्हेज थाळी शेअर केलेली आहे. व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. चला तर मग आजच्या रेसिपीला सुरुवात करूया. मिक्सर जारमध्ये 1 टोमॅटो, 1 कांदा बारीक चिरून घेतला, लसूण घेतलं, आलं घेतलं, कोथिंबीर घेऊन पाणी न घेता बारीक अशी पेस्ट करून घेतली. त्यानंतर एका कढईमध्ये तेल गरम करून चांगलं घ्यायचं. तर इथं मी तेल 2-3 चमच घेतलेलं आहे. त्यामध्ये जिरे, मोहरी, थोडंसं हिंग घेतलं, कढीपत्त्याची पान, कांदा टोमॅटोची पेस्ट बनवली होती ती तेलामध्ये चांगली परतून घ्यायची. कलर बदलेपर्यंत तेल सुटेपर्यंत चांगली परतून घेतल्यानंतर मसाले टाकून द्यायचे. मीठ घेतलं, अंबारी तरी मसाला घेतला, गरम मसाला घेतला, धनेपूड घेतली, हळद घेतली आणि घरामध्ये आपलं काळं तिखट असतं ते 1 किंवा 2 चमच टाकून द्यायचं त्याच्यामध्ये. त्यानंतर ते वाटाणा घेतलेला आहे. हे सगळ्या गोष्टी वाटणाबरोबर चांगल्या परतून घ्यायचा. कलर चांगला आला की मग मटकी घ्यायची. मटकी इथे मी आधी शिजवून घेतलेली आहे, म्हणजे ही भाजी शिजायला जास्त वेळ लागत नाही. त्यानंतर 1 चमच कूट टाकून गरम पाणी टाकलेलं आहे आणि मीडियम फ्लेमवरती चांगलं शिजवून घ्यायचं. कोथिंबीर टाकायची आणि गॅस बंद करून द्यायचा. त्यानंतर इथं तडका द्यायचा. ह्याच्यासाठी तेल गरम झालं की जिरे, मोहरी, लाल तिखट आणि मिरच्या टाकून त्याला चांगला तडका देऊन गॅस बंद करून घ्यायचं आणि झाकून ठेवून द्यायचं. मटकी वाटाणा मिक्स रस्सा भाजी खाण्यासाठी तयार झालेली आहे. तडका दिल्यामुळे ह्याला एक वेगळा फ्लेवर येतो आणि खायलासुद्धा टेस्टी लागते. त्यानंतर पिवळा बटाटा कसा करायचा ते बघून घेऊयात. तेलामध्ये जिरे, मोहरी, हिंग घेतलं, कढीपत्त्याची पानं घेतली, लसूण इथे मी ठेचून घेतलेलं आहे. त्यानंतर 2 हिरव्या मिरच्या चिरून घेतल्या. हवं तुम्ही मिक्सरला बारीक करून सुद्धा हिरव्या मिरच्या घेऊ शकता. 1 मध्यम आकाराचा कांदा बारीक चिरून घेतला. थोडंसं मीठ, हळद आणि धनेपूड टाकून कांद्याबरोबर चांगले मसाले परतून घेतले. त्यानंतर इथे शिजवलेला बटाटा घेऊन सगळं एकसारखं मिक्स करून घ्यायचं. मेथी टाकून द्यायची, कोथिंबीर टाकून द्यायची आणि एकसारखं परतून घ्यायचं. परतून झालं की झाकण ठेवून मीडियम फ्लेमवरती 1 मिनिटासाठी ठेवून द्यायचं. म्हणजे हा बटाटा आहे तो चांगला वाफरला जातो आणि खाण्यासाठी हा पिवळा बटाटा तयार झालेला आहे. ह्या थाळीमध्ये बनवताना मी 2 वेळा कुकरचा वापर केलेला आहे. पहिल्यांदा म्हणजे मटकी आणि बटाटा शिजवून घेतला आणि त्यानंतर आपण रोज जसा डाळ भात शिजवतो तसा हा डाळ भात शिजवून घेतला. डाळ भात शिजतो तोपर्यंत इकडे आपण कोशिंबीरसुद्धा करून घ्यायची. कोशिंबीर बनवण्यासाठी इथे मी काकडी, टोमॅटो आणि कांदा घेतलेला आहे आणि त्यामध्येच इथे मी हिरवी मिरची चिरून घेतली, कढीपत्ता घेतला, कोथिंबीर घेतली आणि त्यामध्ये थोडीशी साखर टाकली आणि मग त्याच्यामध्ये दही टाकून एकसारखं मिक्स करून घेतलं. ह्याला आता तडका देण्यासाठी तेल चांगलं गरम करून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये जिरे, मोहरी टाकून द्यायचे. आता ही कोशिंबीर खायच्या वेळेस ह्याच्यामध्ये चवीनुसार तुम्ही मिठाचा वापर करायचा. कोशिंबीरमध्ये तुम्ही आधीच मीठ टाकलं तर जेवस्तोपर्यंत त्याला खूप पाणी सुटतं आणि पातळसर दिसते कोशिंबीर, म्हणून जेवता वेळेस ह्याच्यामध्ये मिठाचा वापर करायचा. पुरीसाठी लागणारे कणिक कशी मळून घ्यायची ते बघून घेऊयात. गव्हाचं पीठ घेतलं, त्यामध्ये थोडंसं खायचं तेल घेतलं आणि त्यामध्ये 2-3 चमच झिरो साईजचा रवा घेऊन मीठ टाकून सगळ्या गोष्टी मिक्स करून घेतल्या. पुरीची कणिक मळता वेळी थोडं थोडं पाणी घेऊन मळून घ्यायची. एकदम पातळसर कणिक नाही मळता, एकदम घट्टसर अशी कणिक मळून घ्यायची. म्हणजे काय होतं, पुऱ्या फुगल्यानंतर तासभर तरी आहे अशा राहतात, लूज पडत नाही. पुरीची कणिक मळून तयार झाली की 10 मिनिटं साईडला ठेवून द्यायची. तोपर्यंत ती चांगली भिजली जाते आणि डाळ आणि भाताचा कुकरसुद्धा इथे झालेला आहे आपली कणिक मळोस तोपर्यंत आणि कोशिंबीर करेपर्यंत. तर आता नेहमी आपण वरणाला फोडणी देतो तशी न देता अशी तुम्ही फोडणी देऊन बघा. झटपट आणि पटकन टेस्टी खायला होतं हे वरण. तेल गरम झालं की जिरे, मोहरी, लसूण घेतलेलं आहे ठेचून, थोडीशी डाळ टाकून हे डाळीमध्ये जिरे, मोहरी आणि लसूण टाकून द्यायचा. कोथिंबीर टाकायची आणि मीठ टाकून हे चांगलं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं. झटपट पटकन होणार हे वेगळ्या पद्धतीचं वरण खाण्यासाठी तयार झालेलं आहे. आजची थाळी आपली जास्त पदार्थ जरी असले तरी पण अशा पद्धतीने जर घेऊयात. आता जास्त जर पुऱ्या बनवायच्या असतील तर एकटी असेल तर काय करायचं, तर तुम्ही ह्या पद्धतीने पुऱ्या नक्की बनवून बघा. पटकन म्हटल्या जातात. 10 मिनिटं कणिक भिजून झाले की थोडंसं तेल पुसून घ्यायचं. एकसारखी कणिक पुन्हा एकदा मळून घ्यायची. अशी मऊसूत कणिक तयार होते आणि बनतील तेवढे गोळे ह्याचे एकदाच करून घ्यायचे. आपण चपातीला गोळा करतो त्यापेक्षा थोडासा मोठ्या साईजचा गोळा करून घ्यायचा, कारण इथे जाडसर जरी झालं तरी पण आपण हे वाटीच्या साहाय्याने ह्या सगळ्या पुऱ्या करून घेणार आहे. तर ह्या आकाराचा गोळा तयार करून झालेला घेतलेल्या पिठामध्ये 5 मोठे गोळे तयार झाले. चपाती अशी लाटून घ्यायची आणि वाटी किंवा एक प्लेटच्या साहाय्याने तुम्ही असा पुरीचा आकार त्याला देऊ शकता. बसतील तेवढे करून घ्यायचे एकसाथ सगळेच आणि असे एका कागदावरती पुऱ्या करून घ्यायचे एकसारख्या. एकाला एक चिटकतसुद्धा नाहीत आणि तुम्ही एकसाथ तळूनसुद्धा घेऊ शकता. जोडीला कोण असेल तर करायला काय वाटत नाही, पण एकटे असेल जास्त माणसांच्या जर पुऱ्या करायच्या असतील तर सारखं लाटून तळत बसण्यापेक्षा एकसाथ तुम्ही अशा सगळ्या पुऱ्या करून घ्यायच्या आणि अशा तळून घ्यायच्या. आजची थाळीमध्ये पदार्थ खूप आहेत, वेगळ्या पद्धतीने बनवलेले आहेत आणि खायलासुद्धा अप्रतिम टेस्टी लागतात.
उपवास सोडण्यासाठी देवाला नैवेद्य दाखवण्यासाठी आपण गोड पदार्थ बनवतो. मी ह्या रेसिपीमध्ये दाखवलेला जरी नसला तरी आपल्या चॅनलवरती गोड पदार्थ भरपूर बनवलेले आहेत आणि थाळीसुद्धा जेवणाच्या खूप बनवलेल्या आहेत. त्यामध्ये तुम्ही कुठलीही एक रेसिपी गोड पदार्थाची बनवू शकता. आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनल सबस्क्राईब नक्की करा. त्याचे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकसुद्धा दिलेले आहेत मी गोड पदार्थाची, तुम्ही जाऊन